राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 21 ते 25 जुलै दरम्यान निवड चाचणी व जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये 70हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला, तर 900 पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त लिम्हेवाडी येथील शंकर भवन येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले। या अंतिम सामन्याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर पद्माकर काळे, सौ मोनिका कोठे, माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक तौफिक शेख, गुरुशांत धुत्तरगावकर, गामा पैलवान, सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार, आजी मलंग शेठ, माजी नगरसेवक पैगंबर शेख आदी उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीत अजिंक्यपद कबड्डी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याची खेळाडूंची ओळख होऊन नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली। या अंतिम सामन्यात जोरदार आक्रमक चढाया आणि कौशल्याने होणाऱ्या पकडी चपळाईचा बोनस अशी अटीतटीची लढत करत पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला, तर उपविजेता श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबने पटकावला। महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब, किशोरी गट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता, तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकाविला आणि किशोरी मुलींच्या गटात रुक्माई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूलने कबड्डीच्या विजेत्या पदाच्या चषकावर नाव कोरले। सदर स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघांना अजितदादा चषक हे आमदार कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव, लक्ष्मण मामा जाधव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले। सगळ्या इच्छा भगवंताच्या परिवाराने स्वतः उमेदवार आहे भावना प्रचार केला, मला भरपूर असं मतदान दिलं, त्यामुळे माझा विजयाचा मार्ग सुकर झाला। त्यामुळे मी त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करतो। आणि मी बोललोय नागेशांची तर माझे खूप जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत। वयाने जरी नागेशांना मोठे असले परंतु मी नागेशांना समजून सांगू शकतो, नागेशांना माझं ऐकतात।
पुढच्या वेळेस चांगल्या प्रकारची तयारी करा अशा प्रकारचा सगळा विधान राज्यावर विश्वास किसन जाधव पूर्ण ज्ञान आहे सोन्यासारखा माणूस आहे आणि सोन्यासारख्या माणसाला ताकद देण्याचा भाजपचा भाव साहेबांच्या पक्षात करतोय देवेंद्र मोदी सर आमदार साहेब आपण याला खूप ताकद द्यायला अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून हे बोलत असताना मला याची जाणीव करून पाहिजे की कार्यकर्त्याच्या बरोबर राहणारा गरीबाच्या बरोबर राहणारा छोट्याच्या बरोबर राहणारा सामान्याच्या बरोबर राहणारा आणि गोरगरिबांचा फायदा घेऊन किसन जाधव या पुढच्या काळामध्ये त्याच्या प्रकारचं काम करतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त होतो अजितदादा पवार साहेब